नमस्कार मंडळी. घर, पैसा, गाडी, कुटुंब सगळं काही असूनही मन आतून अस्वस्थ आहे का? नेहमी कसली तरी चिंता किंवा भीती तुम्हाला सतावत असते का? जर याचं उत्तर हो असेल तर श्री गोंदवलेकर महाराजांचा हा एकच विचार तुमच्या जगण्याची पद्धत आणि नशीब बदलू शकतो. आज आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या 20 मेच्या अत्यंत मार्गदर्शक प्रवचनावर बोलणार आहोत. प्रपंचात राहूनही मनाचे समाधान कसे टिकवायचे याचे रहस्य महाराजांनी ह्या प्रवचनात सांगितले आहे. चला तर मग जाणून घेऊयात सुखी प्रपंचाचा सुवर्णमंत्र. महाराज प्रवचनाच्या सुरुवातीलाच दुःखाचं मूळ कारण सांगतात. ज्या वस्तूला आपण स्पर्श करतो ती जर काळी असेल तर आपले हात काळे होणारच. तसाच हा प्रपंच सुखाचा मुखवटा घातलेले एक दुःखच आहे. आपण जगातलं सगळं ऐश्वर आणि मानसन्मान मिळवला तरीही जोपर्यंत रघुपती म्हणजे भगवंत आपल्या पाठीशी नाही तोपर्यंत खरं समाधान कधीच मिळत नाही. महाराज म्हणतात, काळजी, चिंता, अहंकार आणि भीती हा सर्व भगवंताला विसरल्याचा परिणाम आहे. कडू बी पेरून गोड फळाची अपेक्षा कशी करता येईल? आता अनेकांच्या मनात येईल की मग प्रपंच सोडून द्यायचा का? तर महाराज म्हणतात, मुळीच नाही. प्रपंचातून पळ काढणे हा उपाय नाही. महाराज खूप सुंदर ओळ सांगतात. प्रपंच करावा सर्वांनी जपून, पण रामाचे स्मरण राखून. तुम्ही तुमचा व्यवसाय करा, नोकरी करा, संपत्ती कमवा, शास्त्राचे मनन करा आणि कुटुंबाची काळजी घ्या. पण हे सर्व करताना मनात भगवंताचे नाव अखंड असू द्या. जो प्रपंचात पूर्ण दक्षता ठेवतो पण रघुनाथाला कधीच विसरत नाही तोच प्रपंचात खरा सुखी होतो. आपल्या दुःखाचे दुसरे सर्वात मोठे कारण म्हणजे आपला अहंकार. मी हे केलं, माझ्यामुळे हे झालं, हा भाव माणसाला बुडवतो. महाराज आपल्याला सावध करतात की जिथे हा दुष्ट अभिमान येतो तिथेच कलीचा प्रवेश होतो आणि राम दूर होतो. मग यावर उपाय काय? तर प्रत्येक कर्म करताना मनात एकच खूणगाठ बांधा. करता मी नव्हे, करता राम. जेव्हा आपण आपले सुखदुःख, यश अपयश सर्व काही रामाच्या चरणी अर्पण करतो तेव्हा मनातील सगळी काळजी मिटून जाते. तर मंडळी, आजच्या प्रवचनाचे तात्पर्य हेच आहे की रामसेवेपेक्षा मोठे हित या जगात दुसरे काहीच नाही. मनापासून भगवंताचे होऊन जाणे यातच आपल्या जन्माचे सार्थक आहे. शेवटी महाराजांनी दिलेला हा मंत्र नेहमी लक्षात ठेवा. अखंड असावे भगवंताचे स्मरण, तो दूर करील दुःखाचे कारण. तुम्हाला आजचा हा विचार कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. जर या विचाराने तुमच्या मनात सकारात्मकता आली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशा सुंदर आध्यात्मिक आणि मार्गदर्शक विचारांसाठी पूजा अँड ऋधव व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम.